आताच पुण्यामध्ये राहुल गांधींची सभा झालेली आहे. लोक बाहेर पडत आहेत, तर त्यांना विचारूया, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया. तर दादा, आताच राहुल गांधींची सभा झालेली आहे, तर काय वाटतं तुम्हाला, कसं वाटली येऊन? राहुल गांधींच्या सभेमुळं मी फार प्रेरित झालेलो आहे. राहुल गांधींची भाषणं मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकत असतो, कारण की हा इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळे तुमच्यासारखे नाही आहेत, पण राहुल गांधींना प्रसिद्धी देत नाही. राहुल गांधींचे मुद्दे मोठमोठे मीडिया हे विकाऊ झालेले आहेत. गोदी मीडिया झाले असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पण तुमच्यासारखे पत्रकारांचं खरोखर अभिनंदन आणि आभार, कारण की तुम्ही देश वाचवण्यासाठी रस्त्यावरती उतरून पत्रकारिता करत आहे. तर तुम्ही काय सांगाल? मी 2024 मध्ये राहुलजी गांधी यांचं पंतप्रधानचं यश निश्चित आहे आणि पुण्यामध्ये रवींद्रजी धंगेकर यांचं खासदारकी निश्चित आहे. आणि आज जे लोक आले आहेत ते सर्व बीजेपीला नकार देऊनच आले आहेत. थँक्यू. देशामध्ये जी हुकुमशाही चालू आहे, माणसं देवाने ज्या निर्माण केलेल्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, या मूलभूत गरजावर त्यांनी महागाई आणलेली आहे. म्हणजे इंग्रजांच्या सरकारामध्ये इंग्रजांची हुकुमशाही होती, तेव्हा कमीत कमी ते सर्वसामान्य लोक जगत तरी होती, कायद्याला शिक्षा होत होती. पण इथं काय झालंय, कैदी खुलेआम फिरतात आहे, गुन्हेगारी वाढलेली आणि सर्वात मोठं महागाई वाढलेली आहे. सर्वसामान्य लोकांचं रक्त जळत आहे. आणि इथं अयोध्याचं मंदिर बांधलं चांगली गोष्ट आहे, पण लोकांच्या आतमधल्या श्रीरामाचं काय? तो श्रीरामाचं त्याची ओळख जर घेतली असती तर मोदींचं स्वतःच्या घरामध्ये त्यांचे फोटो असले असते आणि लोकांच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान निर्माण झालेलं असतं. त्यामुळे महागाईबद्दल अत्यंत सामान्य जनता त्रसलेली आहे. सर्वसामान्य लोकांना रोजगार नाही, बेरोजगारी वाढलेली आहे, धंदे व्यवसाय बंद पडलेले, सगळं अवघडच काम अवघड करून ठेवलेलं आहे. मोदींनी याकडे जरा लक्ष दिलं असतं, पूर्ण जगात फिरायची काही गरज नाही हो. देशातले आज लोक आत्महत्या करतात आहे, कित्येक पोरं आज बेरोजगार आत्महत्या करतात आहेत. त्यांच्याविषयी जरा लक्ष टाकलं असतं तर आज खरं पंतप्रधानपदी आज त्याचं नाव खरं अजरामर झालं असतं आणि श्रीरामाप्रमाणेच त्यांचं नाव झालं असतं. प्रत्येकांच्या लोकांच्या हृदयात त्यांचं स्थान निर्माण झालेलं असतं. घरात तर झालंच असतं. आज ते म्हणतात चहावाले, अहो निदान चहावाल्याच्या समस्या तरी सोडवल्या का? चहावाल्याची परिस्थिती काय, वातावरण काय, त्याची तरी समस्या सोडवली असती तरी मोठं काम झालं असतं. हे मान्य आपण करायला पाहिजे. आणि सर्वसामान्य जनता ही खूप पेटलेली आहे याच्याविषयी. याबद्दल खरंच मोदींविषयी आणि बाकीच्या नेत्यांना आपलं काहीच मत नाही. अहो तुम्ही आज राजा देशाचे, मग छत्रपती शिवाजी महाराज केलं देशाने. या तुमचं कार्य काय पाहिजे सामान्य लोकांमध्ये? आज तुमच्यासारखे देह लोकांचे आज आत्महत्या होतात, ते परिस्थिती काय भयानक चाललेली आहे. जे लोकांचं 10,000 घर चालत होतं ते तर आज 20,000 लागतात. ते विनाकारण रक्त जाळायला लागतं लोकांना. गॅसमध्ये लोकांचं खेडोगावामध्ये सिलेंडरच्या ऐवजी लोक लाकडं जाळायची वेळ आलेली आहे. म्हणजे लोक पारतंत्र्यात चालली परत माग. 400चा गॅस तुम्ही डबल टिबल केला, सगळंच महाग केलं तुम्ही. पेट्रोल डिझेल, आज लोक शिक्षणाच्या फिया सगळं महाग करून टाकलेले. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही डिजिटल करताय पण सामान्य लोकांच्या गरजा पहिल्या बघा ना, त्याकडे लक्ष द्या ना जरा. हे जर केलं ना तर खरंच मोदींना श्रीरामाप्रमाणे स्थान मिळेल. आज आम्ही समर्थांचे सदस्य आहेत, नानासाहेब धर्माधिकारी आमचे दैवत आहेत. आज त्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे. काय विनामूल्य ज्ञान आम्ही मिळतं आम्हाला दर आठवड्याला, ते आम्ही पितो. मस्त ते सांगतात की बाबा आहे महागाई चाललेली आहे, माणूस आज प्रत्येक जागणार, आत्मविश्वास उभा केलेला आहे. तसं स्थान आपण का नाही निर्माण करू शकत? तसं लोकांच्या मनामध्ये आपलं स्थान पाहिजे हो. उगाच ते जगामध्ये आपलं हुकुमशाही चालली, सगळं आपलं नाव हे ते आमचं लोकांना धर्माचे हे करत आहे. जगामध्ये एकच धर्म आहे, मानवता हा धर्म, माणूसी जात. हे जरी पकडलं असतं आज खरंच मोदींना आज लोकांनी भरभरून दिलेलं, मग त्याचं त्यांना सोनं करता नाही आलं. याबद्दल आम्ही बोलतो. त्याबद्दल काय चुकलं असेल तर मला क्षमा असावी, माफी असावी. मी आपले आभार मानतो. जय सद्गुरू. तर ताई, काय सांगशील तू आता? मागच्या वेळेस जशी नरेंद्र मोदींची सभा झाली होती तेव्हा नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये कमी उपस्थित लोक होते, पण आज जसे राहुल गांधी या पुण्यामध्ये आलेत तसे लाखोनी लोक इथे उपस्थित आहेत. आणि येणारी सत्ता ही काँग्रेसचीच आहे हे सुद्धा तुम्हाला दिसून येतच आहे एवढ्या संख्येने. तर मला असं वाटतं की पुण्यामध्ये येणारी संख्या, पुण्यामध्ये जेवढी जनता आहे ना, ही फक्त राहुल गांधी, धंगेकर आणि काँग्रेसची सत्ता चालेल. धन्यवाद. आजी, काय सांगाल, एवढे सगळेजण तुम्ही आला तिथे? आम्हाला ना काँग्रेसला पुढे आणायचंय. आम्ही लहानपणापासून काँग्रेसच्या जीवावर आहे. इंदिरा गांधी जशी कामं करायची ना, तसं नरेंद्र मोदी काय करतो, पैशावालीची कामं करतो, गरीबाची कामं करत नाही. 72ला दुष्काळ पडलेला होता, खेड्यागावी काय करायची, बांगड्यावाले सुद्धा इंदिरा गांधी आणायची का तर बाया खडी फोडायच्या म्हणून. तर तिथं बांगडेवाल्याची सोय, सुकडीची सोय, 12 रुपयाला साडी भेटायची.
तर आम्हाला आता ह्या वेळेस पण पंजालाच निवडून आणायचंय. आता आमचे रवी भाऊ जे आहेत ना, ते असे कोण त्यांच्या ऑफिसवर कोण गेलं की ते कुठून कुठल्या वार्डात आला, कुठल्या भागातला आहे हे त्यांनी कधीच बघितलं नाही. ते नगरसेवक आहेत, नगरसेवक होते, नंतर ते आमदार झाले, तरी पण ते 2 व्हीलरवरच फिरतात. म्हणजे ही जी व्यक्ती आहे ही जीवाभावाची व्यक्ती आहे. गरिबांसाठी कुणासाठी पण धावून जाणारी व्यक्ती आहे. हे जे आहे ना, ही अशी व्यक्ती पुन्हा होत नसते. ही व्यक्ती लाखात एक असते. म्हणून यांच्या रवी भाऊंचं लय लोकांना रवी भाऊंना दुवा लागलेली आहे. त्यामुळे हे रवी भाऊ खूप मतांनी निवडून येणार काँग्रेस पक्ष. तर आताच राहुल गांधींची सभा समाप्त झाली. आपण लोकांच्या प्रतिक्रिया देखील घेतल्या. पुण्यावरून मी वर्षा काळे, राजगड. काँग्रेस पक्षाचा, राहुल गांधींचा, सोनिया गांधींचा, गांधी परिवाराचा, काँग्रेस पक्षाचा राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रवि भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ